गोलंदाजी आपल्याला पाहत्या विजयला पाहतो आपण हा देखील एक वेगवान तेज तर गोलंदाज अपर कटचा देखील फटका आउटफील्ड फास्ट चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आहे अजय भस्माच्या बॅटमॅन एक दमदार चौकार अजय भस्मा आज एक चांगला खेळाडू आहे आणि खरं तर आपण विचार केला तर त्यांनी खूप चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. टप्पा पडला, गॅप शोधले आणि प्रॉपर गॅपच्या मधून बॉलला ट्रॅव्हल केला गेला सीमारेषेच्या पलीकडे एक दमदार चौकार पाहायला मिळाला. दोन्ही टीमचा विचार केला तर बल्लाढ्य टीम्स आहेत आज एकमेकांशी लढीला पाहायला मिळत आहे. एक दमदार चौकार पाहायला चौकाराच्या सैन्य धावसंख्येत जर पाहिली तर 6 या आकड्यावरती पोहोचली गेली. गोलंदाज आपण पाहतो विजय एक अष्टपैलू खेळाडू आहे. आज खांदा टीम कडनं एक चांगला कमबॅक करावा लागेल. 4 षटकांची मॅच जरी 4 षटकांमध्ये जर 40 ते 50 धावा पाहायला मिळाला तर कमबॅक करेल सचिन लवटी माथेरान. पुण्याचा गोलंदाज तयार आपल्याला विजयला पाहतो आपण हा देखील आपण पाहतो कमालीचा फटका पाहिला आपण मिड विकेटच्या बाउंड्रीच्या बाहेर आहे ते अजयच्या बॅटमॅन एक दमदार बॅक टू बॅक दुसरा चौकार. क्या बात आहे. खरं तर अजय भस्माचं वादळ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खूप चांगल्या रीतीने पाहायला मिळतोय. चौकी बाजूने लोंगा प्लेजर ऑफ साइड स्टेट ऑफ मध्ये लोंगा प्लेजर मिड विकेट प्रत्येक साइडला त्याची एक चांगली खेळपट्टी पाहायला मिळते आणि खरं तर अजय भस्मा दाखवून देतोय. चौकार आले, चौकाराच्या सैन्य धावसंख्येत जर पाहिली तर 10 या आकड्यावरती पोहोचले गेले. पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर 3 बॉलचा खेळ संपला गेला. बॅक टू बॅक 2 चौकार सध्या अजय भस्माच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चौकार हॅट्रिक आज अजय भस्माच्या नावावरती पाहायला मिळेल का आणि अजय भस्माला खरं तर मैदानामध्ये राहणं खूप गरजेचं असणार आहे. थँक्यू. हा देखील फटका सगळं आपण पाहू शकाल. मोठा धक्का लागला की माथेरान सगळं आपण पाहतो अजय भस्मा बॅक टू द डगआउट. कमालीचा आपण झेल कॅरी केला. अप्रतिम दर्जाचे पाहणं नवनाथच्या माध्यमातून आपल्याला पाहणं नवनाथचं कौतुक करावं लागेल. लाजबाब क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं आपल्याला. क्या बात आहे. खरं तर क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. एक चांगलं झेल टिपलं आणि खरं तर सचिन टीमची एक मेन विकेट सध्या तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळते. ज्या खेळाडूची अपेक्षा होती विकेट काढण्याचं आणि ते प्रत्युत्तर देखील आपल्याला खांदा टीम कडनं पाहायला मिळतंय. अजय भस्मा सध्या तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळाले. एक महत्वाचा विकेट पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये एक मोठा धक्का बसतोय टीम प्रथम बॅटिंग करत असताना टीम सचिन टीम माथेरानला. कारण खूप चांगले झेल टिपलं कारण खांदा टीमला माहिती आहे आपल्याला अजय भस्माची विकेट खूप महत्वाची आणि ते पहिल्या षटकामध्ये खरं तर त्या खेळाडूला तंबूच्या आसऱ्याला दाखवलं गेलं. एक चांगलं क्षेत्ररक्षक खूप चांगलं झेल टिपलं आणि खरं तर खांदा टीमचा विचार करता सुदाम नाईक खरं तर छोटा पॅक बडा धमाका आज चर्चेत असलेले हे नाव आणि खरं तर थोडंसं पेशर पाहायला मिळेल सचिन टीम माथेरानकडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये इंटर झाले 3ऱ्या क्रमांकावरती योगेश पारधी. मागच्या मॅच मध्ये खरं तर या खेळाडूंनी चर्चेत खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली परंतु ह्या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावं लागेल. हा देखील त्याच प्रकारे खेळ आपण पाहू शकाल. गुडलेस बॉलवरती चेंडू अतळ त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळते. चांगली उचली पाहायला मिळते. डॉट चेंडू पाहायला मिळते. चांगली कमबॅकिंग षटक आताला पाहता आपल्याला जरूर 2 चेंडूवरती 2 चौकार आले त्यानंतरच कमबॅक त्यामध्ये एक मोठा विकेट पाहायला मिळते. अजय भस्माची विकेट पाहायला मिळाली आपल्याला. नक्कीच सध्या स्ट्रायगरवरती योगेश पारधीला पाहतो गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने फटका भरपूर चांगला 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल निघून चालले सीमारेषेच्या पलीकडे दमदार चौकार योगेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. मिळतील धावा 4 आणि या 4 धावांनी पुन्हा एकदा ऑफसाईड जर पाहिली तर 14 धावा प्रकृती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिलं षटक संपलं जातं आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना सचिन टीम माथेरानकडनं पाहायला मिळतंय. आपण जर विचार केला 4 षटकाची मॅच पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 14 धावाला जरी या प्रत्येक षटकामध्ये जरी 10, 12, 13, 14 जरी असं समीकरण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना जरी 50च्या पुढे जर धावसंख्या पाहायला मिळाली तर पुढच्या इनिंग मध्ये आपल्याला मॅच बघण्यासारखी होईल याच्यामध्ये शंका पाहायला मिळत नाहीये. पहिले षटक संपले धावपालकाचा विचार केला आपण एका गाडीच्या मोबाईल मध्ये 14 धावा धावपालकावर आतापर्यंत जोडले. आपण विजय नाईकनं अजय सारखे एक मोठा फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर आपण पाहतोय पुरेपूर डाव सावरावर लागेलं योगेश पारधीला आपण पाहतोय. केंद्रवरती सज्ज आपण पाहतोय ओमकारला पाहतोय. स्लोअर पद्धतीने चेंडू आपण पाहतोय. अजय नाईकचं कौतुक करावे लागलं. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती आपण पाहतोय. खरं तर आपण विचार केला तर दोन्ही टीम खरं तर बिग हिट आहेत. आज खांदा टीम देखील 2025 मध्ये चर्चेत असलेले नाव त्याच्यानंतर सचिन टीम माथेरान हे देखील 2025 मध्ये चर्चेत असलेले नाव आहे आणि दोन्ही टीमला चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. फटका फसला क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना चुकी करेल का नाहीये परंतु इथे झेल सोडला जातोय
या ओमकार या फलंदाजाला जीवदान मिळाले त्याचा फायदा नक्कीच आपल्याला काही क्षणात नक्कीच पाहायला मिळेल. कदाचित जर हा झेल टिपला असता तर एक मोठा धक्का बसला असता. टीम बॅटिंग करत असताना सचिन टीम माथेरानला परंतु थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मला एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत जर पाहिली तर 15 धावा दाखल होती पाहायला मला. पहिला बॉल जर पाहिला तर डॉट त्याच्यानंतर फक्त एक सिंगल स्ट्राइक एंडवरती पाहते फलंदाज योगेश पारधीला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार अजय. फटका भरपूर चांगला बॅटची एनर्जी लागली जाते. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. येतो एक दमदार चौकार योगेशच्या बॅटमधनं. परकटचा डकला फटका पाळा आपला योगेशच्या बॅटमधनं एक चौकार पाळा. चौकाराच्या सने धाव फलकाचा विचार केला आपल्यामध्ये एका गड्याच्या मोबदल्यात 19 धावा धाव फलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळतात. चांगल्या फलंदाजी करावी लागेल टीम सचिन इलेव्हन माथेरान संघाला. त्यांच्या प्रतिफल संघ आपण पाहतोय टीम सुरेश इलेव्हन खांदा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ताकदवर संघ आपण पाहतोय. अंतिम लढत पाहायला मिळते. एका बाजूला टीम सचिन इलेव्हन माथेरान त्यांच्या विरोधामध्ये फाईट करते टीम सुरेश इलेव्हन खांदा संघ आपल्याला पाहायला मिळते. हा देखील आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अजय नाईकचं कौतुक करावं लागेल. चौकार आल्यानंतरच कमबॅक पाहायला मिळते. लाजबाब गोलंदाजी या षटकातील काही चेंडू शिल्लक असेल अद्यापर्यंत पाहायला मिळते. योगेश पारधीचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये तब्बल 6 चेंडूमध्ये 30 धावा कुठून काढल्या होत्या. पोस्ट फलंदाज स्ट्राइक एंड वरती सज्ज पाहायला मिळतं. स्लोअर पद्धतीने चेंडू पुरेपूर फायदा गेला. चेंडू गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आहेत. ओमकारच्या बॅटवरनं योगेशच्या बॅटवरनं एक दमदार चौकार. नक्कीच खूप चांगला स्ट्रोक सध्या योगेश पारधीच्या बॅटमध्ये पाहायला मला. टप्पा पडला बॅटच्या मधून बोलला पकडला आणि बोलला पाठवला. गॅप सिलेक्शन मध्ये एक दमदार चौकार पाहायला मिळाला. या चौकाराची सैन्य धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा दाखल करते पाहायला मिळत आहे. चांगला कमबॅक केला. जरी अजय भस्माभास झाला नाही त्याच्यानंतर पुन्हा एकदा सध्या मैदानामध्ये पाहतोय आपण योगेश पारधी आणि ओमकार पारधी. छोटा पॅक बडा धमाका एकीकडे जर पाहिलं तर ओमकार पारधी योगेश पारधीचा छोटा बंधू 9 स्ट्राइक एंडवरती पाहतो आणि त्याच्यानंतर स्ट्राइक एंडवरती योगेश पारधी पाहतोय मोठा बंधू सध्या मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर वरचा वापर पंचांचा इशाराला डॉट बॉल आणि इथं जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं संपलं जातं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा दाखल पाहायला मिळाले. अजूनही जर पाहिलं तर 12 बॉलचा खेळ बाकी असेल. चला स्पीडअप करा. दोन्ही टीमला विनंती असेल उशीर करू नका. थोडं स्पीडअप करा. आज खरं तर थोडीशी लवकर स्पर्धा पाहायला मिळत आहे. खरं तर आपण जर विचार केले की एक दमदार स्पर्धा पाहायला मिळते. जे महाराष्ट्र चषक जे महाराष्ट्र धामणी आयोजित केले जे महाराष्ट्र चषक 2025 एक दमदार आयोजन. या स्पर्धेमध्ये 2 बाईक 3 स्पोर्ट्स सायकल या चमचमत्या ट्रॉफ्या. खरं तर आयोजकांचं कौतुक केलं पाहिजे. अशा स्पर्धा आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात आणि आज त्याचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न देखील त्यांनी स्वीकारले गेले. 12 बॉलचा खेळ संपला जातो. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा दाखल करते पाहायला मिळाले. तिसरं षटक गोलंदाज स्ट्राइक वरती आपण पाहतो खांदा टीम कडनं सुदाम. सांघिक कोर्टातील तिसरं षटक आपण पाहतोय सुदामला पाहतोय आपण. सुदाम छोटा पॅक बडा धमाका. कमी वयामध्ये टेनिस क्रिकेटच्या पटल्यावरती त्यांनी नाव रोशन केलं आणि खरं तर आज चर्चेत असलेले नाव सुदाम नाईक. खरं तर ओपनच्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूचं नाव सध्या आपण चर्चेत असलेलं पाहतोय. खांदा टीमचा एक अष्टपैलू खेळाडू आणि खरं तर एक बिग हिटर अष्टपैलू खेळाडू सुदाम नाईक गोलंदाज ट्रॅक वरती पाहतोय. बॅटची एनर्जी आपण पाहू शकाल. चेंडूखाली क्षेत्ररक्षक कोणताही नाही. एकदा वेगाने सहज डबा 2 देखील धावा सहज डब. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आपण पाहू शकाल. 3 देखील चित्त्याच्या चव्हाईनं सहज डब आपण पाहू शकाल. कमालीची रनिंग पाहायला मिळते. या 3 धावेच्या मधून संघ जाऊन पुढे धावफलकाचा विचार केला. एका गडीच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडे आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच पहिला बॉलला खूप चांगला बॉल टाकला होता सुदाम नाईकनं. गॅप क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलला. त्याच्यानंतर थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळाला आणि तिथं जर पाहिलं तर सिंगल धाव होती. तिथं 2 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळाला आणि एक धाव खूप महत्वाची असेल दोन्ही टीमसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार सुदाम नाईक. फटका भरपूर चांगला. गुडगा टेक तमाशा देख. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी करणार नाहीये आणि अजून एक धक्का बसेल. बॅटिंग करत असताना टीम सचिन टीमला अजून एक धक्का बसेल. दुसरा धक्का बसतो योगेश पारधी बॅक डगआउट. योगेश पारधीला परतावा लागला आपला पाहायला मिळतं. एक मोठा फलंदाज बाद केलं. सुदामचं कौतुक करावं लागलं. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत पाहायला मिळते. योगेशचा विचार करता आपण पाहतोया
पहिल्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी पाहिली होती, त्याच फलंदाजीला बाद केला पण सुद्दामचं कौतुक करावं लागलं आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करावी लागेल, दोन्ही संघ बल्लाट असतील आपण पाहूया. नक्कीच आपण विचार केला पहिल्या बॉलवरती 3 धावा आणि दुसऱ्या बॉलवरती एक मोठा धक्का बसतो. टीम बॅटिंग करत असताना सचिन टीम माथेरानला ज्या विकेटची गरज होती तो विकेट सध्या तंबूच्या अस्त्राला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा सध्या दाखल पाहायला मिळते. तिसरं षटक चालू असताना आतापर्यंत जर पाहिलं तर 2 बॉलचा खेळ इथं समाप्त झालाय. अजूनही या षटकातला 4 बॉलचा खेळ बाकी. नवीन फलंदाज मैदानामध्ये इंटर झालाय. 4थ्या क्रमांकावरती नितीन वीर सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल. चांगली बॅटिंग करावं लागेल 4 षटकाची बाद. जरी 40 ते 45 धावा जरी पाहिल्या तर कमबॅक करू शकतो टीम सचिन टीम माथेरान, परंतु तितकीच चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला खांदा टीम कडनं पाहायला मिळते. फटका सजल आपण पाहू शकाल. मिड विकेटचे शतक आहे तिथे थोडं गचा शतक पाहायला मिळेल. चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे आहे तर नितीन वीरचा बॅट मधला एक दमदार चौकार. नितीन वीरचा आपण एक वैशिष्ट्य म्हटलं तर विजय शेठ पाटील ट्रॉफी मध्ये या खेळाडूंची चर्चा नक्कीच आपण पाहिली. मागच्याच 2 आठवड्यामध्ये ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. ती स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेमध्ये खरं तर या खेळाडूंनी खरं तर एक मोठं नाव सध्या रोशन केलंय. आणि आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती याही खेळाडूची चर्चा सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या पाठपद्धा आणि ते आक्रमण केले सुदाम नाईकच्या या गोलंदाजावरती. चौकार आलाय धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर 30 या आकड्यावरती पोहोचली गेले. इथं ऑब्जेक्शन घेतलं गेलं या गोलंदाजावरती. आम्ही स्क्रीनवरती चेक करणार सामना लगेच चला स्प्लम करायचं. आपण पाहतोय सुदाम नाईक वरती आक्षेप घेतले. फटका सजला आपण पाहू शकाल. हे मगाशीच उल्लेख केला होता, मनोजने उल्लेख केला होता फलंदाजाचा का नितीन वीर आहे. त्याचबरोबर आपण मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. नितीन वीरच्या बॅट पण आपल्याला एक दमदार षटकार पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच आपण नितीन वीरचा विचार केला तर कमी वयामध्ये त्यांनी देखील क्रिकेटवरती प्रेम केलं आणि खरं तर जेव्हा तो संघ मैदानामध्ये त्यांनी जेव्हा स्पर्धेमध्ये सहभागी घेतला आणि त्याच्यानंतर खरं तर त्याची बॅटिंग खरं तर त्याची जी मनामधली जी भीती आहे ती काढून टाकलेली आहे. आज खरं तर अभिभाग असेल चांगल्या खेळाडूला या बॅट्समनने खरं तर चांगली प्लॅटफॉर्म आणि एक चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार सुदाम नाईक. वन्स मोर अगेन चेंडू गेला आपण पाहू शकाल सीमारेषेच्या पलीकडे आता बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात आहे. जेवढी तारीफ तेवढी कमी करावं लागेल. मगाशी उल्लेख केला नितीन वीरचा आणि त्यांनी प्रत्युत्तर आज चर्चेत असं आज पूर्ण बघितलं तर युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेत असतील. प्रेक्षकांची मन जिंकले त्या खेळाडूंनी. सुदाम नाईक वरती केलेले हल्ले आज करता नितीन वीरच्या माध्यमातून पाहायला मिळतो. षटकाराला धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर 42 धावा दाखवतो पाहायला. एक चांगली बॅट पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॅटची इनरेज आपल्या पाहाव्या. चांगलं क्षेत्र पाहायला मिळत. फर्स्ट स्लिपच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय पहिल्या पूर्वताचा खेळ संपलाय. धावफलकाचा विचार केला तर आपण 24 चेंडूचा खेळ संपलाय. 47 धावा बनवलेल्या टीम सचिन माथेरान संघाला येणारे चेंडू असतील 24 चेंडू आणि 48 धावेची गरज असेल टीम सचिन टीम सुरेश खांदा संघाला. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जय महाराष्ट्र क्रिकेट संघ मोठी धामणी आयोजित स्पर्धा आपण पाहतो. स्पर्धेचा 30ला दिवस. तिसऱ्या दिवसातील अंतिम फेरीची लढत आपल्या भेटीस आली गेली. एका बाजूला आपण पाहतोय खांदा संघ, त्याच्या विपक्ष त्याच्या प्रतिस्पर्धी खेळणारा संघ माथेरान संघ. खरं तर आजच्या दिवसाचा विचार केला असता आजच्या दिवसातील एलॉटचे सगळे सामने आपल्या भेटीस आली म्हटलं काही कारणास्तव स्पर्धा लांबली गेली. कारण कोंबलवाडी संघ आणि तसेच रोहा संघांना या स्पर्धेमध्ये फसवलं गेलं ना त्याचा आयोजकाला झालेला त्रास मात्र निश्चितच भरपूर काही सांगून गेला. मात्र त्यानंतर स्पर्धा मात्र निश्चित सर्व सुरळीत चालल्या. आजच्या दिवसामध्ये घेतलेले सर्व क्रिकेट संघांचे मी मनापासून आयोजकाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. चिंबीचा पाडा, खांडीचा पाडा, खोपोली संघ या संघाने मात्र आम्हाला खूप सहकार्य केलं. त्यांचे मी मनाशा सतत आभार व्यक्त करन. नक्कीच सामनाही तितकाच इम्पॉर्टंट असेल आपल्याला मैदानामध्ये. तोपर्यंत आपण पाहतोय या चमचमत्या ट्रॉफ्या ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या ते आपण पाहतोय. A1 जोडी खैरवाडी गावातील 3 संघ 3 संघ 3 जोडी 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 3
नामवंत व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहिलं गेलं जातंय सुरेश माथवे असावे, संतोष शेठ चौधरी आणि सुकेश शेठ चौधरी यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या। तसेच आपण पाहतो स्पोर्ट्स सायकल जो कांदा संघानं आजच्या दिवसामध्ये ज्यांना पॅक केलं औषधी गावातील आपण पाहतो सुरेशभाई मिंगाल यांच्या माध्यमातून ही एक स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत केली गेली। त्याच्यानंतर MH46 चे मालक एक MH46 क्लॉथ्स अँड वेअर्स टी शर्ट्स अँड स्पोर्ट्स कपड्यांचे एक स्टोर आहे, त्याचे मालक आपण पाहतो लांबखडे सरांच्या माध्यमातून ही आम्हाला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केली गेली। त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं श्री स्पोर्ट्स सायकल आयोजकाच्या माध्यमातून आणि याच्या सिरीज साठी आपण बाईक पाहतोय त्या आयोजकाच्या माध्यमातून पुरवल्या गेल्यात। सामना तितकाच महत्वाचा असणार आहे। वळू या सामन्याकडे बनवायच्या 24 चेंडूमध्ये इथे कांदा संघाला 48 धावा प्रत्येकी चेंडूवरती 1.2च्या सरासरीने फलंदाजी करावी लागली। पंच मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करायची लगेच। 24 चेंडू बनवायचे 48 धावा। एका बाजूला खांदा संघ, एका बाजूला माथेरान संघ। कुठला संघ आजच्या दिवसामध्ये आपला भगवा या मैदानावरती फडकवेल, या ट्रॉफीचा हकदार बनेल, अंतिम सुपर 6 मध्ये प्रवेश करेल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, कारण सामना रफ अँड टफ जरूर पाहायला मिळेल। एका बाजूला खांदा संघाचे बिग सपोर्टर बिग पॅकर सुरेश हे मात्र निश्चितच एक आशा असणार आहे त्यांना की खांदा संघ जिंकावा। आणि एका बाजूला माथेरान संघाचे आपण पाहतोय पाठीराखे खंबीरपणे आहेत, ते निश्चितच आशा असणार आहे की या सामन्यामध्ये माथेरान संघ जिंकेल। मात्र क्रिकेटचा सामना आहे, या सामन्यामध्ये जर तर या शब्दाला अंतर नसोय एस अंपायर्स गिव्हिंग अस अ ग्रीन सिग्नल एस हिअर इज द गेम इज ऑन लेट्स प्ले द क्रिकेट। पहिला चेंडू खेळपट्टीवरती पडेल, गोलंदाज पंचांच्या डावीच्या बाजूला संदीप। पहिला चेंडू हुक गेला, चेंडूला चॉप शॉट, चेंडू मिडरेकेच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम दमदार षटकार। या षटकाराच्या मदतीने संघाचा अकाउंट खोललं गेलंय। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका जरूर खेळला गेला। फलंदाज आपण पाहतोय पॉपिंग क्रीज वरती सुदामचा एक विचार केला असता एक छोटा पॅक बडा धमाका। अतिशय कमी वयामध्ये ज्याने टेनिस क्रिकेट मध्ये आपलं नाव कोरलं गेलं, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका जरूर खेळला गेला। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। यहाँ से कोशिश जरूर करनी पड़ेगी दोनों टीम को अगर जीतना है तो। यहाँ पे टैप खाली किया, अपर कट का फटका लगाया, कोई भी वहां पे तैनात नहीं, 1 बाउंस, गेंद जाएगी सीमा रेखा पार। ये आता हुआ चौका, इस चौके के मत से स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ हम देख सकते हैं। स्कोरबोर्ड के ऊपर 10 रन जरूर बन चुके। 2 गेंदे फेंकी, 2 गेंदों में 2 बड़े जरूर आए फटके। यहाँ पे पहले गेंद पे जरूर आया था छक्का, बाद में दूसरे गेंद पे चौका। 10 रन जरूर लग चुके रन बोर्ड के ऊपर विदाउट लॉस ऑफ एनी विकेट। आता मात्र इथून विचार करावा लागेल इथे सचिन 11 माथेरान संघाला, कारण विजयाचा रस्ता मोकळा करायचा असेल तर संघर्ष जरूर करावा लागेल। जिंदगी में कोई भी काम इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए बिना कोई महान नहीं होता। अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। यहाँ से कोशिश जरूर करनी पड़ेगी, संघर्ष जरूर करना पड़ेगा। एक हाथ से कोई फकीर या तो एक जीत से कोई सिकंदर नहीं मेरा बनता मेरे दोस्त। या आज चेंडूला जरूर खेळून काढलाय, नो मॅन्स लँड्स मध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार। इट्स अ डेफिनेटली हाय अँड हँडसम रुबाबदार षटकार। या षटकाराच्या मदतीनं धावफलक पुढे जरूर सरकावेल। धावफलकाचा जर विचार केला असता धावफलकावरती धावा बनल्या गेल्यात। आता मात्र 16 धावा, चांगली फलंदाजी, वाटर बॅटिंग चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। सुदाम नाईकच्या माध्यमातून पॉपिंग क्रीज वरती जसा तसा साईड झालाय, मात्र गोलंदाजी ते मागडा करतोय संदीप। पुन्हा एकदा बॅकच्या रडार मध्ये चेंडू आलाय, नो मॅन्स लँड्स मध्ये चेंडू पडलाय शतरक्षक वेगाने, मात्र वेग टप्प्यावरती चेंडू जाईल सीमारेषा पार। हा येतोय दर्जेदार चौकार। या चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक जर विचार केला असता धावफलकावरती धावा बनतील 20। मात्र संदीप हा गोलंदाज जरूर मागडा ठरलाय, कारण 24 चेंडू मध्ये बनवायच्या होत्या 48 आणि पहिल्या गोलंदाजांना खूप मोठा मार खाल्ल्यानंतर इथे कुठेतरी अडचणी सापडला गेला सचिन 11 माथेरान संघ। कहा जाता है ना दोस्तों, यूं नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है। पूछा चिड़िया से कैसे बना आशियाना, वो बोली भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका उठाना पड़ता है। यहाँ से बार बार तिनका जरूर उठाना पड़ेगा दोनों टीम को। चेंडूला खेळून काढले, नो मॅन्स लँड्स मध्ये वाटर बॅटिंग, चेंडूला फक्त टॅप केला, चॉप शॉट
शॉट, वन बाउन्स, सीमारेषा पार, हा येतोय दर्जेदार चौकार. महागडी गोलंदाजी जरूर ठरते अंतिम फेरीमध्ये. इथे आपण पाहतोय सचिन 11 संघाचा खेळ, मात्र डाव रस्ता आला नाही या संघाला, कारण इथून जो संघ विजय झाला असता तो मात्र या ट्रॉफीचा पुरस्काराचा मान जरूर मिळाला असता. मात्र इथून मात्र पहिल्या गोलंदाजानं केलेली चुकी, इथून मात्र निश्चितच सर्व काही सांगून जाईल सचिन 11 माथेरान संघाला. सचिन 11 माथेरानचा एक निश्चितच नामवंत गोलंदाज संदीपला आपण पाहतोय. व्हॉट अ बॉलिंग, परफ्यूम डिलिव्हरी, पंच इशारा करतील एक्स LBW ची शिकार, फलंदाज होईल बाद. इथे सुदाम नाईक. पंच काय चेक करायचं इथे? ओके, पंच जर बॅटला कट लागली असेल तर SOUP आउट. निश्चित बॅटला ज्यावेळी चेंडू स्पर्श झाला त्यावेळी खाली पडला नाही, तो सरळ यष्टिरक्षकाच्या हातात गेलाय. निश्चित स्क्रीनवरती आम्ही बघितलं गेलं. इथनं फलंदाज बाद झाला. सुदाम नाईकच्या खेळीचा अंत जरूर झाला. इथून चांगला खेळ केला गेला सुदाम नाईकच्या माध्यमातून. जशा धावा बनवायच्या होत्या तशा सुदामनं नक्कीच धावा बनवल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, परत चौकार, परत चौकार, तर शेवटच्या चेंडूवरती ते फलंदाज बाद झाला. मात्र जी कामगिरी करायची होती ती कामगिरी जरूर केली फलंदाज सुदाम नाईकनं. गोलंदाजी मार्गावरती संघाचा स्टार खेळाडू अजय भस्माला आपण पंचांच्या डावेच्या बाजूने चेंडूला दिशा दिली. फुल चेंडू, त्या लॉलीपॉप चेंडू क्रिकेटच्या भाषेमध्ये त्याला म्हटलं जातं. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फायनल क्षेत्रामध्ये एकच धाव पूर्ण. एकेरी धावेने संघ मात्र पुढे सरसावेल. धावफलक जर विचार केला असता धावफलकावरती धावा बनतील 25 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. परों को कोई जमाना उड़ाना देखता है, जमी पे बैठ के क्यों आसमान देखता है, मिला है उसमें तो उसमें कर हिफाजत कर, संभल के चल मेरे दोस्त, तेरे को सारा जहाना देखता है. इथे मात्र फटका फासला गेला. क्षेत्ररक्षक डाउन द कॅच. Here is taken, good catch, one more wicket down. We are seen मंगेश नाईक फलंदाज होईल बाद. गुरुनाथ नाईक माफी असो, गुरुनाथ नाईकचा खेळ इथे संपला गेलाय. इथून मात्र सुदाम नाईक ते चांगली खेळी केली होती. पहिल्या षटकाचा जर विचार केला असता, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं असता पहिला गोलंदाजी ते महागडा ठरला. 6 चेंडूमध्ये 24 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूवरती सुदाम नाईकची इथे विकेट मिळवली होती ती संदीप पारदेनं. त्याच्यानंतर कुठेतरी कमबॅक करत असताना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अजय भस्माला पहिला चेंडू फेकला. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये गोलंदाज अजय भस्माला जरूर यश आलंय. नौका फलंदाज अजय नाईक मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 4 वरती आलाय. इथून मात्र क्षेत्ररक्षक सुरत झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. भरपूर चांगला इथे प्रयत्न राहिला गेला होता. संदीप पारदीचा चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली गेली संदीप नाईकच्या माध्यमातून. 2 चेंडू फेकले गेले. 2 चेंडूवरती एकही धाव, एक फलंदाज जरूर बाद करण्यामध्ये यश आला. अकुलटपचा चेंडू, ही बॅट्स इनसाइड S2 में रिस्की धाव कंप्लीट करेल का? मात्र केलेलं क्षेत्ररक्षण तिथे हंबलिंग क्षेत्ररक्षण झालं आणि त्याच्यानंतर मिळालेली एक धाव, 2 धावेचा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र इथे नकार दिलाय. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी मात्र एक धाव चोरटी धाव इथे मानावी लागेल. खांदा संघाने घेतली. मात्र एक आणि एकेरी धाव इथे खूप महत्वाची असणार आहे दोन्ही संघाला. जिथून मात्र
क्षेत्ररक्षण करणारा टीम जर चुकी करेल त्याचा मोबदला जरूर मिळेल खांदा संघाला, मात्र खांदा संघाने जर चुकी केली त्याचा मोबदला जरूर मिळेल माथेरान संघाला. इथून संघर्ष जरूर करावा लागेल दोन्ही संघाला जर जिंकायचं असेल तर. अकुल टापेचा चेंडूला टॉप केला, क्षेत्ररक्षक डाऊन ती कॅच. इथून मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय हाय अँड हँडसम षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं दिसेल. धावफलक जर विचार केला असता 32 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. इथून मात्र षटकाराच्या मदतीने धावफलक जर विचार केला असता धावफलकावरती धावा बनल्या गेल्यात. 32 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटवरती फेकला गेला सचिन 11 माथेरान संघातून. चांगली गोलंदाजी, परफ्यूम डिलिव्हरी, यॉर्कर ब्रह्मास्त्र चेंडू फेकला. पंच इशारा करतील. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय. धावफलकात जर विचार केला असता 32 धावा धावफलकावरती लावल्यात. येणारे 12 चेंडू विजय जर विचार केला असता तर 12 चेंडू मध्ये बनवायच्या त्या खांदा संघाला 16 धावा. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग या स्पर्धेचा नियम. 12 चेंडू 16 धावा. एका बाजूला माथेरान संघ तर एका बाजूला खांदा संघ. कुठला संघ या मैदानावरती आपला भगवा फडकवेल आणि कुठला संघ या ट्रॉफीचा चमचमत्या ट्रॉफीचा हकदार बनेल, या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव करेल, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. हे आसमा चिंगया तो क्या नया ढूंढ लेंगे, हम वो परिंदे नहीं है जो उड़ान छोड़ देंगे. यहाँ से उड़ान जरूर बढ़ना पड़ेगी दोनों टीम को अगर जीतना है तो. 12 गेंदों में जरूर बनाना है 16 रन्स. खानदास टीम को यहाँ से अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी. चेंडूला सन्मान दिलाय. क्रिकेटचा सौंदर्य इथे आपण पाहतोय. एक धाव पूर्ण दुहेरीमध्ये काढण्याचा प्रयत्न. रिस्की धाव पूर्ण करेल का? रिस्की धाव सहजरित्या पूर्ण. इथून दुहेरी धावेने संघ मात्र पुढे वर्चस्व करताना बघा. प्रत्येकी इथे आपण पाहायला गेलो होतो 7 चेंडूमध्ये जरी 8 अशा धावा बनवल्या, म्हणजे प्रत्येकी षटकामध्ये 8 धावा बनवल्या तरी ते खांदा संघ जरूर विजय होईल. पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा, मात्र येणारे अजूनही चेंडू या षटकातील 5 असतील आणि कितपत धावा इथे जमा करेल खांदा संघ. अकुल टापेचा चेंडूला सन्मान. क्षेत्ररक्षक डाऊन ती कॅच. इथून मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण. जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं तर एकाला बाद व्हावं लागलं असतं, मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं आणि एक धाव सहजरित्या पूर्ण. मुश्किले दिल के इरादे अजमाती है, स्वप्न के परिधे निगाह से हटती है, हौसला मत हार गिरकर मुझसे फिर टोकरे इंसान को चलना सिखाते हैं. यहाँ से हौसला नहीं हारना पड़ेगा दोनों टीम को. यहाँ से टोकरे जरूर झेलने पडेगे, संघर्ष जरूर करना पडेगा. असं फुल चेंडू होता, क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. चेंडू जाईल सीमारेषा पार. इट्स अ मायटी षटकार. या षटकाराच्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावेल. धाव फलकाचा जर विचार केला असता धावफलकावरती धावा बनल्या गेल्यात 41 रन्स, 41 धावा धावफलकावरती. आता मात्र समीकरण एका बाजूने सोपं तर एका बाजूने महागडं होताना दिसतंय. एका बाजूने खांदा संघ आपलं वर्चस्व निर्माण करत असताना दिसतंय, एका बाजूने खांदा संघ आपली पकड मजबूत करताना दिसतोय. अकुल टापेचा चेंडू स्लो चेंडू. ज्यावेळेला खेळपट्टीवरती चेंडू पडला इन स्विंग झाला. कुठल्याही प्रकारचा चेंडूचं इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता मिळाली गेली आहे. इथे गोलंदाजी मारू करते योगेशला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, जादुई गोलंदाजी. ज्यावेळी खेळपट्टीवरती पडला इन स्विंग झाला. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र पुन्हा एकदा बँचची इनसाइड एज फॅनलेक्स क्षेत्रामध्ये कोणीही क्षेत्रात नाही त्या ठिकाणी एक धाव पूर्ण दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण. दुहेरी धावेने संघ मात्र पुढे सरसावेल. धावफलकाचा विचार केला असता धावफलकावरती धावा बनल्या गेल्यात 43 रन्स. विजय जर विचार करायचा असेल तर अजूनही बनवायचे इथे खांदा संघाला. 7 चेंडू आणि 5 धावा. गोलंदाज पंचांच्या उजव्याच्या बाजूनं चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली. नो मॅन्स लँड्स मध्ये चेंडू. तिथून दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला अडवला गेला. त्यानंतर 2 धावा सहजरित्या पूर्ण. पंच इशारा करतील. इट्स ओव्हर नंबर 3 इज फिनिश्ड हिअर. 18 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला. 18 चेंडूंचा धावफलक जर विचार केला असता धावफलकावरती धावा बनल्या गेल्यात त्या 45. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 3 धावेची गरज. ती खांदा संघाला. सामने हो मंजिल तो रास्ते ना मोड़ना, जो भी मन में हो वो सपना मत तोड़ना, कदम कदम पर मिलेगी मुश्किलें आपको, बस सितारे चुनने के लिए जमीन मत छोड़ना. सितारे चुनने के लिए जमीन नहीं छोड़नी पड़ेगी माथेरान टीम को. 6 गेंदों में चाहिए 3 रन. या क्या बना पाएगी कांदा टीम या डिफेंड करेगी माथेरान टीम. गेंदबाज नया गेंदबाज
संदीप पारदी अंपायर के लेफ्ट हँड के तरफ से चेंडूला सन्मान क्रिकेटचा सौंदर्य ब्लॉक फलंदाजी ब्लॉक ऑल पद्धतीने चेंडू टाकला गेला त्याच्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न रिस्की धाव पूर्ण करण्यामध्ये अपयश आलं एकाला परतावं लागेल फलंदाज बाद होईल अजय फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल स्पीडअप घ्यायचंय 5 चेंडू मध्ये बनवायच्या 2 धावा 5 चेंडू 2 धावा अजूनही सामना बॅलन्स असणार आहे क्रिकेट मित्रांनो देयर इज नो वर्ड इन द क्रिकेट दो ऑल्दो इफ बट या शब्दांना क्रिकेट मध्ये स्थान नाही इनकमिंग 5 बॉल्स नीड्स 2 रन्स विन फॉर द खानदास टीम कौन सी टीम अपना झंडा इस मैच में आजमाएगी ये भी देखने को मिलेगा दुनिया में कोई भी काम इतना आसान नहीं होता बिना संघर्ष किए बिना कोई मान नहीं होता और जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती एक आसिफ फकीर तो ये जीत से कोई सिकंदर नहीं बनता मेरे दोस्त यहाँ से अंपायर का इशारा जरूर आया इट इज अ वाइट बॉल आता मात्र सामन्यामध्ये शिरकाव जरूर केला गेलाय तो खानदास संघानं इथे आपण पाहू शकाल सुपर 6 मध्ये दाखल जरूर होईल इथे खानदास संघ अजून एका धावेची गरज आहे ती खानदास संघाला विजयी फटका नाहीये इथे झेल टिपेल का शतरक्षक डाउन द कॅच हे इज अ टेकन द गुड कॅच 1 मोर विकेट्स डाउन इनसाइड द ग्राउंड आपण पाहतोय खानदास संघाला मिळतोय एक मोठा झटका मात्र वेल थोडीशी निघून गेलेली दिसते जर बनवली असत्या इथे धावा कमीत कमी 55-60 माथेरान संघानं तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रोमांस सामन्यामध्ये मजा आली असती बघायला फक्त आणि फक्त बनवल्या होत्या त्या माथेरान संघानं 24 चेंडू मध्ये 47 कमीत 50 जरी बनवले असता तरी सामना पाहायला चांगली मजा आली असती कारण अद्याप एका धावीची गरज आहे चेंडूचा जर विचार केला असता चेंडू शिल्लक असतील 4 चेंडू आणि 1 धाव आहे 4 चेंडू मध्ये 1 धावीची गरज खानदास संघाला मंजुरी ही नहीं मिलती राही को जुनून सा दिल में जगाना पड़ता है पूछा चिड़िया से कैसा बना घोंसला ओ बोली तिनका उठाना पड़ता है घोंसला बनाने के लिए यहाँ से जरूर मेहनत करनी पड़ेगी क्या डिफेंड करेगी 4 गेंद में 1 रन डिफेंड करेगी माथेरान टीम या इस बॉल में फिनिश करेगा ये मैच राम नाईक बड़ा बल्लेबाज एक्सपिरियन्स जरूर आहे या खेळाडूकडे यस पंच सामन्याला सुरुवात करायची आहे लगेच एक्सपिरियन्स खेळाडू मैदानामध्ये 4 चेंडू 1 धाव चेंडूला दिशा छत्रक्षक डाउन द कॅच इज टेकन द गुड कॅच सामन्यामध्ये रोमांस सामन्यामध्ये मजा आता मात्र 3 चेंडू आणि 1 धावेची गरज खानदास संघाला 3 चेंडू 1 धाव सामन्यामध्ये रोमांचकता मजा येईल एका बाजूला माथेरान संघ जरूर विचार करत असेल जरी का 50 धावा जरी असत्या तरी ते आम्ही हा सामना जिंकला असता मात्र तसं न करता 3 चेंडू 1 धाव कुठला संघ जिंकेल कुठला संघ विजयाचा झेंडा या मैदानावरती फडकवेल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल रख हौसला वो मंजर भी आएगा पैसे के पास चलकर समंदर भी आएगा थक कर ना बैठ मेरे दोस्त मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा यहाँ से मंजिल मिलेगी खानदान टीम को कि मंजिल मिलेगी माथेरान टीम को ये भी देखने को जरूर मिलेगा अंपायर के दायरे तरफ से चेंडूला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जेल टीपीएल का here is a taken the 1 run and match owned by खानदास टीम पंच इशारा करतील हा चौकार या चौकाराच्या मदतीने खानदास संघ विजयी झाला हार्ड लक टीम माथेरान कॉंग्रॅच्युलेशन्स टीम खांदा सुपर 6 मध्ये आपणही दाखल झाला इथून मात्र या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला आणि स्पर्धेची शोभा वाढवली दोन्ही संघाचं मी पुन्हा एकदा मनसे स्वागत करतो आणि मॅन ऑफ द मॅचचा शेवटचा अंतिम पुरस्कार जरूर जाईल ज्या संघाने चांगली खेळी केली सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जरूर जाईल ज्या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली संघ अडचणीमध्ये होता आणि अडचणीमधून बाहेर जरूर काढला
सहा चेंडू डिफेंड 6 चेंडू खेळला आणि धावा बनवल्या त्या 24 धावा. खरं तर संघ अडचणीमध्ये होता आणि अडचणीमधनं जरूर बाहेर काढला. तो सुदाम नाईक करतोय सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार. गोलंदाजी करत असताना एक विकेट जरूर मिळवली. गोलंदाजी करत असताना चांगला खेळ सुदामच्या माध्यमातून पाहायला मी विनंती करतो. सुदाम यायचंय फास्ट. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण ठरला. तो पुरस्कार आपण लगेच घेऊन जायचंय. सुदाम यायचंय लगेच. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक समीर कंठवीला विनंती करतो सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे लगेच. खरं तर आपण पाहतोय सुरेश मेंगालनं पॅक केलेला संघ खांदा संघ सुपर 6 मध्ये दाखल जरूर झाला आणि इथून मात्र आपण पाहतोय सामन्याचा वीराचा पुरस्कार इथे देण्यात येईल. स्पर्धेचे मुख्य आयोजक समीर कंढवी यांच्या हस्ते. मॅन ऑफ द मॅच शेवटच्या सामन्यामध्ये चांगली ट्रॉफी चांगला खेळ सुद्धा तुमच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळाला आणि अंतिम सामन्यामध्ये आपण दाखल झाला. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वन्स अगेन खांदा. हार्ड लक टीम माथेरान. या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचं संघांचं आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या क्रिकेट रसिकांचं प्रेक्षक माईबापांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि आजचा दिवस हा इथे संपला असं मी जाहीर करतो. उद्याच्या लॉटचे असलेले सर्व संघ वेळेवरती उपस्थित राहावे हे मी निश्चितच या YouTube लाईव्हच्या वाहिनीतून तुम्हाला